नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ज्ञानेश्वर त्र्यंबक शिंगारे, गाव कंडारी बुद्रुक, तालुका बदनापूर, जिल्हा जालना येथील शेतकरी असून हा आपला SRTवरील SRTचा प्लॉट आहे। SRT तंत्रानं आपण जी शेती करतो त्या तंत्रामधून जी काही बेडवर लागवड, तणनाशकाचा वापर अशा पद्धतीने आपण याचं नियंत्रण करतोय। आणि हा आपला एक पहिला प्लॉट आहे। याची 10 जूनची लागवड आणि यावर आज पहिली फवारणी झालेली। आज दिनांक 1/8 या अगोदर कुठल्याही रासायनिक औषधाची फवारणी या प्लॉटवर झालेली नाही। बघा, ही क्वालिटी एकदम चांगल्या अवस्थेत आहे। यामध्ये सुरुवातीलाच तिसऱ्या दिवशी बेडवर राऊंडअपची फवारणी घेऊन नंतर मग 22 ते 23 दिवसाला तुमचा घासा हे तणनाशक वापरून याचं नियंत्रण केलं। आणि त्यानंतर मग 20 ते 22 दिवसाला परत बेडमध्ये जे तण असतं त्या तणांचं निर्मूलन हे आणि विशेष म्हणजे केना आहे वावरामध्ये, त्यामुळं ग्रामक झोनचा आणि राऊंडअपचा वापर केलेला आहे। तर सध्या परिस्थिती अशी आहे आणि याला फक्त 1.25 एकरसाठी 60 किलोचा डोस आहे आपला, 15-15 एवढं खत आणि आज पहिली फवारणी। तरीही एकदम चांगल्या परिस्थितीमध्ये प्लॉट आहे। तणही भरपूर आहे, पण तणाचं काही एवढं असं टेन्शन घ्यायसारखं नाही, तणाचं नियंत्रण करता येते अशी परिस्थिती आहे। नमस्कार, मी ज्ञानेश्वर शिंगारे। हा आपला दुसरा प्लॉट आणि विशेष म्हणजे हा पूर्ण प्लॉट जो आहे हा या जमिनीमध्ये जवळपास 70 ते 75% चोपण जमीन आणि बाकी थोडी आहे चांगली। तर या जमिनीमध्ये आपला SRTचा पहिला प्रयोग, बेडवर लागवड। पूर्वी या जमिनीमध्ये कपाशी पीक पाणी जास्त असल्यामुळं येत नव्हतं आणि त्याच कारणानं SRT नाव माहीत नसतानाही आपण ह्या शेतीमध्ये बेड पाडून लागवड केलेली होती। आणि हे आपलं ह्या जमिनीमध्ये जवळपास चौथं पीक। याही पिकाला आजच पहिली फवारणी आणि 60 किलो 15-15 एवढा डोस दिलेला आहे। आणि जसं की पहिल्या व्हिडिओमध्ये दाखवलं तसंच तण नियंत्रणही त्याच पद्धतीने केलेलं आहे, परंतु याचं तण नियंत्रण थोडं पाऊस असल्यामुळं थोडं उशिरा केलेलं आहे। तर हा पण एकदम प्लॉट चांगल्या पद्धतीनं भविष्यात चांगला आणखी चांगला होईल, कारण दिवस खूप भरपूर बाकी आहे आणि आजच जर वाढ पूर्ण करून घेतली परत पुढं अडचण येतात। त्यामुळे त्याला असं काही टेन्शन घेण्यासारखं काही नाही। आणि SRTमधून आनंदी शेतकरी कसा होतो तर तो असा होतो। बघा, खर्च एकदम कमी। आज पहिली फवारणी, आज आजूबाजूला जर बघितलं तर 2 फवारण्या, 2-3 पाळ्या आणि 2-3 डोस प्रत्येक। आमच्याकडे तर अशी पद्धत आहे, प्रत्येक पाळीला
एक बॅग फेकून द्यायची. पण आपलं तसं काही नाही, आपलं थोडं वेगळ्या पद्धतीने चालतं. तर असा आहे प्लॉट आपला हा पण.